नाशिकमधील शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच राहणार आहे। आंदोलकांची सरकारसोबतची बैठक ही निष्फळ ठरलेली आहे। 2 दिवसांपासून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे। वनपट्टे, घरकुल, हमीभाव आणि जुन्या पेन्शनसाठी शेतकरी आंदोलन करतात। किरण ताजळे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, शेतकऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका घेतली आहे, काय नेमकं म्हणणं आहे? बैठकीमध्ये नेमकं काय घडलंय? गुरु, खरं म्हणजे कालच्या दिवसापासूनच आदिवासी शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून बसलेले आहेत। मुक्काम आंदोलन त्यांचं सुरू आहे आणि आजच्या दिवशी या सगळ्या आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली। ही बैठक निष्फळ ठरली आणि त्यामुळे हा जो मोर्चा आहे तो हा सुरूच राहणार असल्याचं या ठिकाणी या मोर्चेकऱ्यांनी म्हटलेलं आहे। माजी आमदार जे.पी. गावित या सगळ्या मोर्चाचं नेतृत्व करताय। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर वनपट्टे असतील किंवा घरकुल असेल किंवा शासकीय योजनांच्या संदर्भातली जी भूमिका सरकारने घ्यायला पाहिजे ती घेतली जात नाहीये, निव्वळ आश्वासनं दिली जात आहे, अशा स्वरूपाचा रोष या सगळ्या आदिवासी शेतकऱ्यांमध्ये आहे। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जी बैठक होती ती बैठक निष्फळ ठरली। त्यामुळे असंच आंदोलन हे सुरू राहणार आहे। नाशिकचा जो जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बरोबर किरण, त्यामुळे आता ही बैठक निष्फळ ठरलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष कायम आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।